ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन लूक याचा 11वा अध्याय 11 ते 14 ही वचने. लूक याचा 11वा अध्याय 11 ते 14 ही वचने. तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की जो आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल, किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल? तुम्ही वाईट असताही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. एकदा तो एक भूत काढीत होता व ते मुके होते. तेव्हा असे झाले की भूत निघाल्यावर मुका बोलू लागला. त्यावरून लोकसमुदायास आश्चर्य वाटले. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या नावाला धन्यवाद असो की आज सुंदर वेळ देवबापाने आपणा सर्वांच्या जीवनात जोडले. आजचं वाचलेलं शास्त्रभाग लूक शुभवर्तमान त्याचा 11वा अध्याय 11 ते 14 वचनं. या वचनामध्ये एक संसारी पिता व एक आत्मिक पिता याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतो. संसारी माता पिता आपण पाहतो. यशानबी त्याच्या 49 आणि वचन 15 मध्ये त्याला म्हटलेलं आहे, स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढं तिला आपल्या तान्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. शास्त्र सांगते की संसारी माता पिता पोटच्या मुलाला विसरतील किंवा त्याला त्यागतील, परंतु परमेश्वर म्हणतो मी तुला कधी विसरणार नाही. संसारी माता पिता शारीरिक आहेत आणि आमचा स्वर्गीय पिता हा आत्मिक पिता आहे. आत्मिक पिता आहे. ज्या प्रकारे संसारी माता पिता आपल्या शरीराची काळजी घेतात, मुलांच्या शरीराची काळजी घेतात, त्याचप्रमाणे आमचा स्वर्गीय पिता हा आमच्या शारीरिक व आत्मिक दोन्ही गोष्टीची काळजी घेतो. विशेष परमेश्वराला आमच्या आत्मिक जीवनाची खूप काळजी आहे.
की आम्ही आत्मिक जीवनामध्ये जगून परमेश्वराच्या संगती एक उत्तम असं जीवन जगावं आणि परमेश्वराला आवडणारं आम्ही त्याच्यासमोर उभे राहावं. म्हणून परमेश्वराचं वचन सांगते, परमेश्वर आपल्या दोन्ही क्षेत्राची काळजी घेतो. म्हणून जर या शास्त्रामध्ये म्हटल्यानुसार जर कोणी परमेश्वराकडे मागेल तर तो निश्चितच, माझे प्रेरणो, आमच्या शारीरिक सर्व गरजा तो पूर्ण करतोच, परंतु आत्मिक गरजा देखील, आत्मिक आमच्या जीवनाची देखील काळजी घेण्यासाठी समर्थ आमचा परमेश्वर आहे. कारण की शरीराची काळजी संसारी मातापिता पण घेतील, परंतु आत्म्याची काळजी, आत्मिक काळजी घेणारा केवळ परमेश्वर आहे. म्हणून आम्हाला त्या परमेश्वराकडे आमच्या आत्म्याच्या उन्नतीसाठी प्रार्थना करण्याची गरज आहे, आत्मिक उन्नतीसाठी प्रार्थना करण्याची गरज आहे. पवित्र शास्त्र सांगते, जर कोणी परमेश्वराकडे पवित्र आत्मा मागेल तर तो काय देणार नाही का? संसारी मातापिता जर आपली इतकी काळजी घेतात, ते लेकरांचं वेळोवेळी जर संगोपन करू शकतात, तर आमचा परमेश्वर जे आम्हाला आमच्या आत्मिक जीवनासाठी गरजेचं आहे तो देणार नाही का? आणि खरंच तो निश्चितच आम्हाला देणार. म्हणून आम्हाला पूर्ण विश्वासाने परमेश्वराकडे आपला प्रार्थना करायची की देवा, आमच्या आध्यात्मिक जीवनाच्या उन्नतीसाठी, वाढीसाठी देवा तू आम्हाला पवित्र आत्मा दे. पवित्र शास्त्र सांगते की परमेश्वराच्या आत्म्याबिना आम्ही एक उत्तम जीवन, एक परमेश्वराला आवडणारं जीवन आम्ही जगू शकत नाही. म्हणून परमेश्वराकडे पवित्र आत्म्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना करूया. देवबापा, आम्ही तुला धन्यवाद करतो, ज्या प्रकारे संसारी मातापिता देवा आपल्या लेकरांची काळजी घेतात, त्याहून अधिक देवा तू आमची काळजी घेणारा परमेश्वर आहेस. करते प्रभूजी, आम्हाला आमच्या आत्मिक जीवनासाठी पवित्र आत्म्याची गरज आहे. प्रभूजी, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो की प्रत्येकाने ज्यांनी कुणाने प्रभू तुझ्याकडे पवित्र आत्म्याचं प्रार्थना केली, पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना केली, देवा त्यांना तुझ्या आत्म्याने भर आणि देवा तुझ्यासाठी उत्तम जीवन जगण्यासाठी कृपा दे. धन्यवाद प्रभू, प्रार्थना ऐकलीस. ख्रिस्त येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून ऐक. आमेन. तो दिवस येईल चकचकीत होईल, तो दिवस येईल नेत्र येशूला पाहतील, तो दिवस येईल चकचकीत होईल. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.